काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे काही जखमी झालेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत आणि मृत्युमुखी पडलेले जे काही आहेत, तर त्यांना कंपनीने काही कॉम्पेन्सेशन केलं आहे का? आणि अशा प्रकारच्या या ज्या काही घटना घडतात त्या घटनेच्या बाबत आपण त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का? आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सुरक्षेच्या काही उपाययोजना करणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 29 नोव्हेंबरला अंबिका मेटल फिनिशर MIDC भोसरी तालुका हवेली येथे ॲल्युमिनियम चॅनलचं पावडर कोटिंगचं काम त्या कंपनीत होत असते. त्यामध्ये 6 कामगार त्या कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तिथे एक दुर्दैवी घटना घडली. 3:30च्या सुमारास जे फर्नेस असते त्यामध्ये LPGच्या पाईपमध्ये लीक होऊन तिथे स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये सुनील कुमार हे जे कामगार होते यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. याच्यासोबत बाजूच्या कारखान्यातले सोनू इंगळे म्हणून एक कामगार होते, त्यांना दुखापत झाली होती आणि इतरही जे कामगार होते ज्यांना किरकोळ दुखापती होत्या यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यांचा इलाज करण्यात आला. आणि जे मृत कामगार आहेत त्यांना सानुग्रह त्यांच्या वारसास अनुदान 3.5 लाख रुपये कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे. आणि उरलेली जी त्यांची नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी श्रमिक नुकसान भरपाई आयुक्त पुणे यांना कळवण्यात आलेलं आहे. त्यांच्या इथे कारवाई प्रस्तावित आहे आणि त्यांच्या येथील सर्व प्रक्रिया होताबरोबर त्यांना आयुक्तांमार्फत संबंधित नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आत्ताच सन्मान्य सदस्यांनी जे विचारलं की कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय, तर सर्वात मुख्य म्हणजे असं आहे की ही जी कंपनी आहे ही कंपनी जी आहे ही कोणतेही परवाने न घेता, परवानगी न घेता चालू असलेलं युनिट होतं. भरपूर युनिट त्या भोसरी MIDC मध्ये आहेत आणि कामगार सुरक्षित राहायला पाहिजे. कामगारांच्या सेफ्टीची जबाबदारी ही कामगार विभागांची आहे. कामगार विभागाच्या माध्यमातून नेहमी CIS प्रणालीद्वारे सर्व कारखान्यांची तपासणी होत असते. सोबतच आपण पाहिलं असेल की जिथे रिॲक्टर्स वगैरे आहेत त्यांचे रिॲक्टर पॉलिसी आपण आणलेली आहे आणि विशेष करून सेफ्टी ऑडिट जे आहे हे बाह्य यंत्रणांद्वारे सर्व कंपन्यांचं होत असते. पण ही नोंदीत कंपनी नसल्यामुळे तिथे विभागाच्या सेफ्टी ऑडिटचा जो हे आहे तो ड्राईव्ह झाला नव्हता. पण भोसरी MIDC मध्ये असे जितकेही विना परवाना चालत असलेले युनिट्स असतील